अमरावतीच्या जिल्हा परिषद येथे परिचर पदावर कार्यरत कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी समुपदेशनद्वारे कनिष्ठ सहाय्यक लेखा आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर पदोन्नती करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर अमोल गावंडे यांची पदोन्नती करण्यात आली व कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर एकूण 25 कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात आले। प्रथम दिव्यांग कर्मचारी यांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आले। त्यानंतर ज्येष्ठतेनुसार सर्व परिचर आणि स्क्रीनवर रिक्त पदे दाखवण्यात आली। त्यांच्या मागणीनुसार त्यांना पदस्थान देण्यात आली। अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना 7 मार्च 2024 जी अधिसूचना महाराष्ट्र लेवलवर निघालेली होती, त्या अधिसूचनेनुसार आज अमरावती जिल्हा परिषदेमध्ये एकूण 26 प्रमोशन परिचरामधून वर्णोपचार यामधून कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती झालेली आहे। परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हा परिषदमध्ये 100% पदोन्नत्या त्या कनिष्ठ लिपिक ही एकमेव महाराष्ट्रातली जिल्हा परिषद आहे, ती म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस माननीय सन्माननीय संजीता मोहपात्रा मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी या इथं आल्यापासून यांनी खरोखर वर्ग 4 कर्मचाऱ्यांवर लक्ष देऊन त्यांनी पदोन्नत्या केलेल्या आहेत। तसेच बाळासाहेब बायससाहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य, निलेश तालनसाहेब सामान्य प्रशासन अधिकारी, आमचे मार्गदर्शक पंकजभाऊ गुल्हाने लिपिक राज्य उपाध्यक्ष, त्याच्या वरिष्ठ लिपिक सतीश पवार साहेब, सुजितजी गावंडे साहेब यांचे अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी सेवाज्येष्ठता यादी वर्ग 4 कर्मचाऱ्यांसाठी केलेले अनमोल कार्य आहे। तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव पंकजजी गोरले, राज्य महिला संघटिका प्रीती दिवान मॅडम आणि कोषाध्यक्ष राहुलजी धोटे, उपाध्यक्ष अतुलजी गिरी आणि सर्व पदवीधर कर्मचारी संघटनेचे सदस्य यांनी केलेले प्रयत्न। दिवान, राज्य महिला संघटिका, महाराष्ट्र राज्य पदवीधर कर्मचारी संघटना। आज ज्या पदोन्नत्या झाल्या आहे, तर ह्या पदोन्नत्या ज्या आहेत ते ह्या म्हणजे जवळपास हा ऐतिहासिक असा तरी क्षण मानला जातो की जवळपास ह्या एका वर्षात 80च्या जवळपास अशा पदोन्नत्या झालेल्या आहेत। आधीचा जर इतिहास आपण पाहिला तर जिल्हा परिषदमध्ये 22 ते 25 वर्ष म्हणजे एकदा जर तो व्यक्ती परिचर म्हणून नियुक्त झाला तर त्याच्या रिटायरमेंटपर्यंत त्याची पदोन्नती होत नव्हती। पण कालांतराने आम्ही जो संघटनेचा पाठपुरावा केला त्यामध्ये आमचे अध्यक्ष, सचिव, तसेच मी परत कोषाध्यक्ष असे आमचे जेवढेही आमचे सहकारी होते, आम्ही ग्रामविकासला म्हणजे अतोनात त्याच्यासाठी पाठपुरावा केला। खूप जास्त मेहनत घेऊन तो फॉलोअप घेऊन आम्ही जो GR आणला त्यानुसार ह्या आता एका वर्षाच्या पदोन्नत्या झाल्या आहे। त्या पदोन्नत्यासाठी आमची अमरावती जिल्हा परिषद ही ऐतिहासिक ठरलेली आहे, कारण एवढ्या झपाट्यानं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं पदोन्नत्या होत आहे। त्यासाठी मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच म्हणजे संचिता मॅडम, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी बायससाहेब, पंकजभाऊ गुल्हाने आमचे जे नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांसोबत असतात, त्यांचेसुद्धा खूप खूप अभिनंदन करते। आणि पवार सर, सुजित गावंडे सर, तसेच माझ्या जेवढे नवनियुक्त जे परिचर माझे बांधव आणि भगिनी जे आता पदोन्नतीमध्ये हे झालेले आहेत, पदोन्नत झाला आहे, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देते। व परिचर यामध्ये जो इतिहास आहे तो एक अमरावतीचा चांगला घडलेला आहे याची एक शाश्वती देते।